Hey there, myself Sayyam Deshmani and I welcome you to Inspiring English Academy, Chhatrapati Sambhajinagar, the best spoken English academy in Sambhajinagar. एक अजून शिकायत आहे मला तुमच्यापासून. तुम्ही लोक पूर्ण व्हिडिओ बघता आहात, लेसन नंबर 1 पासून लेसन नंबर 20 पर्यंत पूर्ण बघणार आहात, पण तुम्ही सबस्क्राइब केलेलं नाहीये. दिस इज व्हेरी बॅड थिंग. प्लीज जर तुम्ही एखाद्याकडून काहीतरी चांगलं शिकत असाल ना, देन यू हॅव टू सबस्क्राइब करायला काय जातं, राईट? सो प्लीज सबस्क्राइब द चॅनल, कारण तुमच्यासाठी आम्ही नवीन नवीन गोष्टी घेऊन येणार आहोत. नेक्स्ट सिरीज जी आम्ही सुरू करणार आहोत ती जॉब इंटरव्ह्यू प्रिपरेशन सिरीज असणार आहे. ज्या लोकांना जॉब इंटरव्ह्यूमध्ये बोलताना इंग्लिशमध्ये बोलताना त्रास होतोय त्या लोकांसाठी आम्ही ही सिरीज सुरू करतोय. सो प्लीज तुम्हाला हे माहीत पडेल आम्ही जेव्हा सुरू करेल, त्यासाठी प्लीज सबस्क्राइब करा, बेल आयकॉन दाबा, जेणेकरून जेव्हा पण आमचा व्हिडिओ येईल तेव्हा तुम्ही तुमची स्किल लगेच ग्रॅब करू शकाल. ओके, लेट्स स्टार्ट विदाउट एनी फर्दर अडू. 30 दिवसामध्ये मी तुम्हाला इंग्लिश शिकवणार आहे आणि त्यामधला आजचा 20वा दिवस आहे. याच्या आधीचे 19 लेसन तुम्ही फार छान आणि उत्तम पद्धतीने केले असतील. आय नो द रिस्पॉन्स दॅट आय एम गेटिंग राईट नाउ, विच इज immense pleasure giving. So thank you so much for watching the videos. But today we are going to understand a very basic concept. You know, those who really want to speak English, the very one part that they are missing right now, which is vocabulary. Just because not knowing vocabulary enough way, they are not able to speak in English. And that's why if you really want to speak in English, the one part which plays the vital role, which is vocabulary. Okay, and today in this lesson we are going to understand the most important vocabulary that you use in your daily life. Okay, these are the advanced words, so you know some basic words about it, but if you will replace the words that I'm going to show you instead of using the regular or normal words, your English language will look very a professional. Okay, so that's why I request you की प्लीज हा व्हिडिओ नीट बघा. आज आपण आपल्या डेली लाईफ मधला जो शब्दसंग्रह आहे, कशा प्रकारे शब्दसंग्रह आहे, कोणकोणते शब्द आपण वापरतो, दॅट्स ऑल वी आर गोइंग टू सी. ओके, व्होकॅब्युलरी खूप महत्त्वाचा पार्ट असतो तुमच्या लाईफमधला. व्होकॅब्युलरी तुम्हाला येत नाही, यू विल नॉट एबल टू स्पीक. ओके, त्याच्यामुळं आता अजून एक गोष्ट मला रिक्वेस्ट करायची आहे, फक्त ही जी व्होकॅब्युलरी बघताय ना, फक्त ऐकून सोडू नका यार, प्लीज. जर व्होकॅब्युलरी तुम्हाला नीट ऐकायची असेल किंवा समजायची असेल ना, तुम्हाला त्याला कमीत कमी 5 ते 10दा यूज करावा लागेल इन डिफरंट फॉर्म. रायटिंग फॉर्ममध्ये यूज करा, स्पीकिंग फॉर्ममध्ये यूज करा, किंवा वेगवेगळ्या लिसनिंग फॉर्ममध्ये यूज करा, पण तुम्हाला यूज करावं लागेल. फक्त व्हिडिओ बघताय, तुमच्यासमोर वर्ड आला, समजला आणि हे एक्सपेक्ट करताय की बस आता मला वर्ड येऊन गेला, आता मी त्याला वापरेल, असं नाही. लगेच विसरसाल 10 मिनिटामध्ये. व्हिडिओ संपायच्या आधी तुम्ही पहिला दुसरा तिसरा वर्ड विसरसाल. त्याच्यामुळे प्लीज नीट वर्ड लिहून घ्या आणि लिहून त्याचा कमीत कमी 5 ते 10 सेंटेन्सेस तयार करा आणि मला त्याचे फोटोज पाठवा. मी चेक करेल, मी तुम्हाला सांगेल की तुम्ही बरोबर केलंय की नाही, कारण प्रॅक्टिस इज द मोस्ट इम्पॉर्टंट पार्ट. ओके, चला पहिला शब्द. आता मी काय काय सांगणार आहे तुमच्या त्या वर्ड व्होकॅब्युलरीमध्ये ते नीट लक्षात घ्या. सगळ्यात पहिले मी तुम्हाला तो वर्ड सांगेल. ओके, आता तुमचा हा अबंडन नावाचा वर्ड, ठीक आहे. पार्ट ऑफ स्पीच मधला काय प्रकार आहे, हा व्हर्ब आहे, तुम्हाला कसं ट्रीट करायचं आहे, व्हर्ब आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. तर ती गोष्ट व्हर्ब किंवा ॲक्शन असेल किंवा विशेषण असेल. विशेषण म्हणजे स्पेसिफिक, तुम्हाला सांगितलं तर विशेषण म्हणजे काय. प्लीज मागचे व्हिडिओ बघा, त्याच्यामध्ये विशेषण म्हणजे काय असतं, कशा प्रकारे यूज करतो, एव्हरीथिंग आय हॅव एक्सप्रेस्ड. ओके, एनिवेज तुमच्यासमोर सगळ्यात पहिले एक वर्ड येईल नवीन. त्या वर्डचा टाईप काय आहे, ती एक ॲक्शन आहे, ठीक आहे, ती एक ॲडजेक्टिव्ह आहे, तुम्हाला मी सांगेल. त्याच्यानंतर मराठीमध्ये त्याचा काय अर्थ होतो हे सांगेल, आणि त्याच्या प्रकारे तुम्ही सेंटेन्स कशा प्रकारे तयार करू शकता हे सुद्धा मी तुम्हाला सांगेल. इतक्या डीप वेमध्ये मी तुम्हाला हा व्होकॅब्युलरीचा लेसन देत आहे. 30 सगळ्यात जास्त इम्पॉर्टंट, मोस्ट इम्पॉर्टंट व्होकॅब्युलरी मी तुम्हाला दिलेले आहेत. ओके, आता बघा सगळ्यात पहिला शब्द काय. सगळ्यात पहिला शब्द तुमच्यासमोर आहे अबंडन. अबंडनचा काय अर्थ होतो, अबंडन म्हणजे सोडून देणे, एखादी गोष्ट सोडून देणे, आणि ही एक ॲक्शन आहे, ठीक आहे. म्हणजे तुम्ही याला ॲज अ टेन्स पण यूज करू शकता. फॉर एक्झाम्पल, ही अबंडन्स हिम, ठीक आहे, और ही इज अबंडनिंग हिम, ही हॅज अबंडन्ड हिम, ठीक आहे, ही हॅज बिन अबंडनिंग हिम. अशा प्रकारे तुम्ही यूज करू शकता, ठीक आहे, वेगवेगळ्या टेन्सेस. म्हणजे मी टेन्सेस तुम्हाला मागं शिकवलं. ओके, अबंडन म्हणजे काय, सोडून देणे, त्याग देणे, कोणत्या ना कोणत्या गोष्टीला त्यागणे. मग सेंटेन्स बघूया. ड्यू टू द स्टॉर्म म्हणजे वादळामुळे काय, दे हॅड टू अबंडन देअर जर्नी, त्यांना त्यांची जी प्रवास आहे तो अबंडन करावा लागला, तो त्यांचा प्रवास त्याला सोडून द्यावा लागला. समजलं. मग अबंडन म्हणजे सोडून देणे. आता तुमच्या अकॉर्डिंग तुम्ही काहीतरी 4 ते 5 सेंटेन्स तयार करा आणि प्लीज मला पाठवा. व्हॉट इज द नेक्स्ट वर्ड. पुढचा वर्ड आहे तुमचा ॲडिक्वेट. ॲडिक्वेट हे ॲडजेक्टिव्ह आहे, म्हणजे विशेषण आहे. हा व्हर्ब नाही आहे, ही क्रिया नाही आहे, ही एक विशेषण आहे. म्हणजे त्याच्याकडे खूप, ॲडिक्वेटचा अर्थ काय होतो, पुरेसा.
ठीक आहे, खूप, पुरेसा, त्याच्याकडे खूप नॉलेज आहे, त्याच्याकडे खूप नॉलेज आहे. तर हे जे खूपच्या जागी तुम्ही ॲडिक्वेट यूज करू शकता. कसं सेंटेन्स बनलं, शी हॅज ॲडिक्वेट एक्सपिरियन्स फॉर द जॉब, तिच्याकडे या जॉबसाठी, या कामासाठी पुरेसा अनुभव आहे. अजून कसे सेंटेन्स तयार करणार की दे हॅव ॲडिक्वेट नॉलेज अबाउट इंग्लिश, त्यांच्याकडे इंग्लिश भाषेबद्दल पुरेसं नॉलेज आहे. दे हॅव ॲडिक्वेट अमाऊंट ऑफ फूड, त्यांच्याकडे पुरेसं अन्न आहे. तर अशा प्रकारे तुम्ही या पुरेसं किंवा ॲडिक्वेट या वर्डपासून सेंटेन्स तयार करू शकता. सो ॲडिक्वेट म्हणजे काय, ॲडिक्वेट म्हणजे पुरेसा, इनफ, पाहिजे तेवढं, काफी आहे. ठीक आहे. व्हॉट इज द नेक्स्ट वर्ड, नेक्स्ट वर्ड आपण बघूया अँटिसिपेट. अँटिसिपेट म्हणजे काय की भाई अपेक्षा करणे, मी तुझ्याकडून अपेक्षा करतो की तू नीट अभ्यास करावा. आय अँटिसिपेट फ्रॉम यू टू अंडरस्टँड द कन्सेप्ट वेल. ठीक आहे. तर अपेक्षा करणे हा व्हर्ब आहे. तर तुम्ही अँटिसिपेट, अँटिसिपेटेड, अँटिसिपेटिंग अशा प्रकारे तुम्ही याचा वापर करू शकता. ठीक आहे. सेंटेन्स बघा, वी अँटिसिपेट रेन इन द इव्हिनिंग, आम्ही अपेक्षा करतो, वी म्हणजे आम्ही अपेक्षा करतो काय, रेन, रेन म्हणजे पाऊस, कधी, इन द इव्हिनिंग, आम्ही संध्याकाळी पावसाची अपेक्षा करतो. तर अशा ठिकाणी तुम्ही अँटिसिपेट हा वर्ड यूज केलेला आहे. सो अँटिसिपेट म्हणजे अपेक्षा करणे. ओके ओके. नेक्स्ट वर्ड काय आहे, नेक्स्ट वर्ड आहे असर्टिव्ह. असर्टिव्ह हे सुद्धा एक ॲडजेक्टिव्ह आहे, हा एक गुण आहे, हे एक विशेषण आहे. ठीक आहे. म्हणजे काय, तर ठाम किंवा आत्मविश्वासी. असर्टिव्ह म्हणजे खूप ठाम आहे, तो त्याच्या निर्णयाबद्दल ठाम आहे. म्हणत नाही का, ही इज असर्टिव्ह अबाउट हिज डिसिजन, तो त्याच्या निर्णयाबद्दल असर्टिव्ह आहे, ठाम आहे. सेंटेन्स बघा, बी असर्टिव्ह. असर्टिव्ह म्हणजे आत्मविश्वासी बना, कधी, व्हाईल म्हणजे कधी, एक्सप्रेसिंग युअर ओपिनियन, तुम्हाला जेव्हा तुमचं ओपिनियन एक्सप्रेस करायचं असतं तेव्हा कसं बना, असर्टिव्ह बना. खूप सेंटेन्सेस तयार करू शकतो. तो त्याच्या निर्णयाबद्दल ठाम आहे, ही इज असर्टिव्ह अबाउट हिज ओपिनियन. ठीक आहे. तो त्याच्या कलेबद्दल ठाम आहे, ही इज असर्टिव्ह अबाउट हिज स्किल. अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्स तयार करू शकता. प्रत्येक वाक्याबद्दल 5-5 सेंटेन्सेस तुम्हाला तयार करायचे आहेत. अंडरस्टूड. नेक्स्ट वर्ड काय आहे, नेक्स्ट आहे बेनिफिशियल. बेनिफिशियल म्हणजे काय की फायदेशीर. पाहिजे ना, ही डील तुमच्यासाठी फायदेशीर आहे. तर फायदेशीर हे सुद्धा ॲडजेक्टिव्ह झालं. मग कसं सेंटेन्स तयार करणार की दिस डील इज बेनिफिशियल फॉर यू. बेनिफिशियल म्हणजे काय, फायदेशीर, हा ॲडजेक्टिव्ह आहे. कसं वाक्य तयार करणार, डेली एक्झरसाइज, रोज एक्झरसाइज करणं इज आहे बेनिफिशियल फॉर युअर हेल्थ. रोज एक्झरसाइज करणे हे तुमच्या आरोग्यासाठी खूप फायदेशीर आहे. ठीक आहे. खूप सेंटेन्सेस तयार होतात. तुम्ही म्हणा की रोज दूध पिणे हे तुमच्या बुद्धीसाठी फायदेशीर आहे. सो ड्रिंकिंग मिल्क डेली इज काय आहे, बेनिफिशियल फॉर युअर ब्रेन, तुमच्या ब्रेनसाठी हे बेनिफिशियल आहे. अशा प्रकारे सेंटेन्स तयार करू शकता. व्हॉट इज द नेक्स्ट वन, नेक्स्ट वन इज कॉम्प्रिहेंड. कॉम्प्रिहेंड म्हणजे नीट समजणे, की विद्यार्थ्यांना धडा नीट समजला. मग हे काय, हे सुद्धा एक व्हर्ब आहे. म्हणजे याला तुम्ही कॉम्प्रिहेंड, कॉम्प्रिहेंडेड, कॉम्प्रिहेंडेड, कॉम्प्रिहेंडिंग अशा प्रकारे तुम्ही वापर करू शकता टेन्सेसमध्ये घेतल्यावर. ठीक आहे. मग विद्यार्थी धडा नीट समजतात, विद्यार्थी कॉम्प्रिहेंड द लेसन व्हेरी इन अ वेल मेथड. ठीक आहे. सेंटेन्स बघा, इट्स हार्ड टू कॉम्प्रिहेंड, हे खूप कठीण आहे. इट्स हार्ड हे खूप कठीण आहे. टू कॉम्प्रिहेंड समजणे, काय, सच कॉम्प्लेक्स थेरीज, अशा प्रकारच्या कठीण थेरीजला समजणं खूप जास्त कठीण आहे, खूप जास्त कठीण आहे. तुम्ही म्हणू शकता की त्या व्यक्तीला समजणं खूप कठीण आहे. इट इज हार्ड टू कॉम्प्रिहेंड कोणाला, टू दॅट पर्सन, त्या व्यक्तीला समजणं हे खूप जास्त कठीण आहे. समजलं. अशा प्रकारे सेंटेन्स म्हणू शकता. व्हॉट इज द नेक्स्ट वन, क्रुशियल. क्रुशियल म्हणजे खूप महत्त्वाचा. महात्मा गांधींचा त्या चळवळीमध्ये खूप महत्त्वाचा रोल होता. महात्मा गांधीजी हॅज अ क्रुशियल रोल इन दॅट मुवमेंट. त्या मुवमेंटमध्ये, त्या चळवळीमध्ये महात्मा गांधींचा खूप क्रुशियल, महत्त्वाचा रोल होता. सेंटेन्स कसं तयार करणार, टाईम मॅनेजमेंट, टाईम मॅनेजमेंट वेळेचं व्यवस्थापन इज क्रुशियल फॉर सक्सेस. सक्सेस पाहिजे असेल तर टाईम मॅनेजमेंट हे खूप महत्त्वाचं आहे. सो टाईम मॅनेजमेंट इज व्हेरी क्रुशियल, खूप महत्त्वाचं आहे. कशासाठी, फॉर सक्सेस, सक्सेस मिळवण्यासाठी. तर नेक्स्ट वन इज एफिशियंट. म्हणजे भाई इफिशियंट म्हणजे कार्यक्षम आहे, ती खूप कार्यक्षम आहे, तिला काम करायला खूप जास्त आवडतं. कसं बनवणार, शी इज अन एफिशियंट वर्कर, ती खूप कार्यक्षम वर्कर आहे, काम करणारी आहे, तिला काम करायला आवडतं, ती काम चुकारपणा करत नाही. ठीक आहे. तुम्हाला म्हणायचं असेल की यार मला ना काम करायला खूप आवडतं किंवा मी खूप कार्यक्षम माणूस आहे, तर आय एम एफिशियंट पर्सन. अशा प्रकारे सेंटेन्स तयार करू शकता. ॲडजेक्टिव्ह आहे. ओके. द नेक्स्ट वन इज एम्फसाइज. म्हणजे खूप ठळकपणे सांगणे, फोकस करून सांगणे. ठीक आहे.
स्पेसिफिक करून सांगणे. तर मी त्याला ती गोष्ट खूप स्पेसिफिकली सांगितली होती. हा तुमचा व्हर्ब आहे, एम्फसाइज्ड आणि एम्फसाइजिंग. अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्स तयार करू शकता. मग मी त्याला खूप ठळकपणे सांगत आहे, आय एम एम्फसाइजिंग दिस लेसन टू हिम. मी त्याला हा धडा खूप नीट प्रकारे समजून सांगत आहे, ठळकपणे समजून सांगत आहे. सेंटेन्स बघा, द टीचर एम्फसाइज्ड द इम्पॉर्टन्स ऑफ रीडिंग. शिक्षकांनी वाचनाचं महत्त्व ठळकपणे सांगितलं, हायलाईट करून सांगितलं, स्पेसिफिक करून सांगितलं. अशा प्रकारे सेंटेन्सेस तुम्ही बनवू शकता. व्हॉट इज द नेक्स्ट वर्ड? नेक्स्ट वर्ड इज इव्हॅल्युएट. इव्हॅल्युएट म्हणजे काय? मूल्यांकन करणे, एखाद्या गोष्टीचं मूल्यांकन करणे. आता वी नीड टू इव्हॅल्युएट. आपल्याला ना आता इव्हॅल्युएट हा एक वर्ब आहे, ठीक आहे. याला तुम्ही इव्हॅल्युएटेड आणि इव्हॅल्युएटिंग अशा प्रकारे चारही फॉर्ममध्ये करू. ओके, मग काय सेंटेन्स आहे की मूल्यांकन करणे. वी नीड टू इव्हॅल्युएट. आपल्याला मूल्यांकन करायला पाहिजे. कशाबद्दल? परफॉर्मन्स ऑफ द ईच स्टुडंट. प्रत्येक विद्यार्थ्याच्या परफॉर्मन्सबद्दल आपल्याला मूल्यांकन करायला पाहिजे. किंवा शिक्षक विद्यार्थ्यांचं मूल्यांकन करतात. तर टीचर्स इव्हॅल्युएट एव्हरी स्टुडंट, ठीक आहे, अशा प्रकारे. किंवा डॉक्टरांनी पेशंटचं मूल्यांकन केलं, डॉक्टर्स इव्हॅल्युएटेड द पेशंट्स. अशा प्रकारे सेंटेन्स तुम्ही तयार करू शकता. ओके, प्रत्येक ह्याच्याबद्दल तुम्हाला 5-5 सेंटेन्सेस तयार करायचं आहे. नेक्स्ट सेंटेन्स आहे फ्रस्ट्रेटेड. यार मी खूप फ्रस्ट्रेट आहे, मी परेशान झालो या गोष्टीपासून. त्रस्त आहे, ठीक आहे, ॲडजेक्टिव्ह आहे. तो खूप त्रस्त माणूस आहे, ही इज अ फ्रस्ट्रेटेड पर्सन, ठीक आहे. तो रोजच्या कामापासून खूप फ्रस्ट्रेट झाला, ही इज फ्रस्ट्रेटेड बाय हिज डेली वर्क. तर रोजच्या कामापासून फ्रस्ट्रेट झाला, पण त्रस्त होणे. ही वॉज फ्रस्ट्रेटेड, तो फ्रस्ट्रेटेड होता विथ द रिपीटेड फेलियर्स. सारखं फेलियर यायचं, अयशस्वी तो व्हायचा, त्याच्यामुळे तो कसा होता? तो फ्रस्ट्रेटेड होता. समजलं? तर हे ॲडजेक्टिव्ह आहे, ओके, विशेषण आहे, सो यू कॅन यूज इट. नेक्स्ट सेंटेन्स बघा. नेक्स्ट सेंटेन्स आहे की जेन्युइन म्हणजे खरी. तो एक जेन्युइन माणूस आहे, म्हणत नाही, तो जेन्युइन माणूस आहे म्हणजे काय? तो एक प्रामाणिक माणूस आहे. ही इज अ जेन्युइन मॅन, ठीक आहे. आता कसं म्हणणार? हर स्माइल वॉज जेन्युइन अँड फुल ऑफ वार्मथ. त्याचं जे स्माईल, तिची हसी होती ना, हसणं, ते खूप जेन्युइन होतं, फेक नव्हती हसत ती, खरं हसणं होतं तिचं ते. तो हर स्माईल वॉज सो जेन्युइन. तिचं हसणं खूप जास्त खरं होतं, प्रामाणिक होतं, फेक हसत नव्हते. ओके, एनिवेज. नेक्स्ट सेंटेन्स आहे हेजिटेट. यार थोडं तर संकोच कर बोलायच्या आधी. बोलायच्या आधी थोडं तर विचार कर, संकोच कर. याला आपण हेजिटेट म्हणतो. प्लीज हेजिटेट, थोडं तर विचार कर. सेंटेन्स कसा झाला? डोंट हेजिटेट टू आस्क क्वेश्चन. प्लीज प्रश्न विचारायला संकोच करू नका, बिलकुल. खायला संकोच करू नका. डोंट हेजिटेट टू ईट. पाहुण्यांना म्हणतो ना आपण, यार खायला तुम्ही प्लीज बसले ना तर प्लीज मन भरून खा, संकोच करू नका. डोंट हेजिटेट, ईट ॲज मच ॲज यू वॉट. अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्स तयार करू शकता. हेजिटेट हा वर्ब आहे. हेजिटेट, हेजिटेटेड आणि हेजिटेटिंग अशा प्रकारे तुम्ही वर्बचे फॉर्म तयार करू शकता. द नेक्स्ट वन इज इनएव्हिटेबल. इनएव्हिटेबल म्हणजे काय? अशी गोष्ट जी तुम्ही टाळू शकत नाही, जे व्हायचं ते होणार, ठीक आहे. आता म्हणतो ना की आता जे व्हायचं ते होणार, ठीक आहे. सो दिस इज इनएव्हिटेबल. सेंटेन्स काय? चेंज इज इनएव्हिटेबल इन लाईफ. बाई जीवनामध्ये ना बदल हा होतच राहतो, हा अपरिहार्य आहे, हा चेंज करू शकत नाही. सो चेंज इज इनएव्हिटेबल इन युअर लाईफ. और दुःख हे तुमच्या लाईफमध्ये येतच असतं, प्रत्येकाच्या लाईफमध्ये दुःख असतं काही ना काहीतरी. सो सॉरो इज इनएव्हिटेबल इन एव्हरीबडीज लाईफ. प्रत्येकाच्या लाईफमध्ये दुःख हे असतं म्हणजे असतंच, ठीक आहे. सो इनएव्हिटेबल हा ॲडजेक्टिव्ह झाला आणि यू कॅन यूज इट इन डिफरंट काइंड ऑफ सेंटेन्समध्ये तुम्ही वापरू शकता. ओके, व्हॉट इज द नेक्स्ट वन? नेक्स्ट वन इज जस्टिफाय. यार तो आता त्याला योग्य ठरवून, तो चुकला ना मग चुकला, आता त्याला योग्य ठरवू नका. डोंट जस्टिफाय हिम, ठीक आहे. कसं म्हणणार? म्हणजे योग्य ठरवणे. वर्ब आहे. जस्टिफाय, जस्टिफाईड आणि जस्टिफाईंग अशा प्रकारे. सो ही ट्राईड टू जस्टिफाय हिज डिसिजन विथ लॉजिक. त्यानं काय केलं? तो जेव्हा बोलत होता ना तेव्हा त्यानं आपलं लॉजिक वेगळ्या योग्य प्रकारे योग्य ठरवण्याचा प्रयत्न केला, ठीक आहे. जेव्हा तो बोलत होतो, ही ट्राईड, त्यानं प्रयत्न केला टू जस्टिफाय योग्य ठरवण्याचा, द डिसिजन त्याचा निर्णय, विथ लॉजिक सोबत. अशा प्रकारे वाक्य तुम्ही तयार करू शकता. द नेक्स्ट वन इज कीन. कीन म्हणजे काय? कीन म्हणजे उत्सुक. मी ना काम करायला खूप जास्त उत्सुक असतो. आय एम कीन एव्हरी टाइम टू वर्क, ठीक आहे. की त्यामुळे कीन हा ॲडजेक्टिव्ह झाला, विशेषण झाला. मग सेंटेन्स कसं झालं? शी इज कीन टू लर्न न्यू थिंग्स. यार तुम्ही इंटरव्ह्यूमध्ये गेले ना तर हा शब्द वापरा. सर आय एम ऑलवेज कीन टू लर्न न्यू थिंग्स. मी ना माझ्या लाईफमध्ये नवीन गोष्टी शिकायला खूप जास्त उत्सुक असतो. आय एम कीन. किंवा मला म्हणायचं मी गाडी शिकायला खूप जास्त उत्सुक आहे. आय एम कीन
टू लर्न द बाईक, टू लर्न द मोटर व्हेकल. दॅट्स हाऊ यू कॅन मेक द सेंटेन्स ऑन द कीन. तो कीन हा ॲडजेक्टिव्ह झाला. नेक्स्ट व्हॉट इज द वर्ड? देन आहे लेजिबल. लेजिबल म्हणजे काय? लेजिबल म्हणजे स्पष्टपणे वाचता येईल असे. यार त्याला तो नीट लिहिता येतं, ही त्यानं जे काही लिहिलं ते नीट वाचता येत नव्हतं. व्हॉट एव्हर ही हॅज रिटन इज नॉट लेजिबल. ठीक आहे, त्यांना जे काही लिहिलं होतं ते लेजिबल नव्हतं. ओके, मला पेपर नीट वाचता येत नाही. आय एम नॉट एलिजिबल टू रीड दिस न्यूजपेपर. ठीक आहे, म्हणजे काय? हिज हँडरायटिंग इज नीट अँड लेजिबल. त्याची हँडरायटिंग ही खूप नीट, स्वच्छ आणि सुंदर होती आणि लेजिबल म्हणजे वाचता येईल अशी होती. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्स तयार करू शकता. व्हॉट इज नेक्स्ट वन? लुक्रेटिव्ह. लुक्रेटिव्ह म्हणजे फायदेशीर. ही जी डील आहे ना, ही डील खूप फायदेशीर आहे. सो दिस डील इज लुक्रेटिव्ह. तो लुक्रेटिव्ह हे तुमचं ॲडजेक्टिव्ह झालं. ठीक आहे, तुमचं विशेषण झालं. सो अशी गोष्ट जी तुम्हाला फायदा करून देते. सो दिस डील इज लुक्रेटिव्ह. काय सेंटेन्स आहे? रिअल इस्टेट कॅन बी अ लुक्रेटिव्ह बिझनेस. रिअल इस्टेट हा खूप फायदा करून देणारा बिझनेस आहे. ओके, किंवा ते म्हणू शकता बिझनेस सुरू करणं हे खूप फायदेशीर गोष्ट आहे. सो स्टार्टिंग अ बिझनेस इज अ लुक्रेटिव्ह थिंग. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्सेस तयार करू शकता. द नेक्स्ट इज नेग्लेक्ट. यार तू ना मला नेग्लेक्ट नको करू म्हणतो ना, यार या गोष्टीला स्वतःच्या हेल्थला नेग्लेक्ट नाही केलं पाहिजे. वी शुडंट नेग्लेक्ट अवर हेल्थ. नेग्लेक्ट म्हणजे काय? दुर्लक्ष करणे. डोंट नेग्लेक्ट युअर हेल्थ. तुझ्या हेल्थला दुर्लक्ष करू नको. अशा प्रकारे आपण सेंटेन्स तयार करू शकतो. दुर्लक्ष करण्यावर नेग्लेक्ट यावर. मग नेग्लेक्ट आहे नेग्लेक्टेड, नेग्लेक्टेड, नेग्लेक्टिंग. अशा प्रकारे तुम्ही या चारही फॉर्ममध्ये सेंटेन्स तयार. नेग्लेक्ट, नेग्लेक्टेड, नेग्लेक्टेड, नेग्लेक्टिंग. अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्समध्ये वापर करू शकता. नेक्स्ट वन इज ऑब्वियस. यार हे स्पष्ट आहे, उघड आहे. यार उघड आहे, दिसतंय क्लिअर. इट इज ऑब्वियस म्हणतो ना, ऑब्वियसली, स्पष्टपणे. ठीक आहे, नक्कीच करणार. यार मी नक्कीच ते काम करणार. आय विल डू दॅट ऑब्वियसली. मी नक्कीच करेल किंवा स्पष्टपणे करेल. सो कसं म्हणणार? द आन्सर वॉज सो ऑब्वियस. तुम्हाला म्हटलं की आता मला सांग गाय उडते का? गाय उडते का? तुम्ही काय म्हणणार? स्पष्ट आहे, उडत नाही. मग कसं म्हणणार? कॅन अ काऊ फ्लाय. ठीक आहे, मग तुम्ही काय म्हणणार? इट इज ऑब्वियस, ठळकपणे. वी ऑल नो इट्स ऑब्वियस दॅट काऊज डू नॉट फ्लाय. समजलं? गाय उडत नाही. सो इट इज ऑब्वियस, हे ठळक आहे. ठीक आहे, तर एखादी गोष्ट ठळक आहे किंवा साहजिक आहे त्याला आपण ऑब्वियसचा वापर करतो. व्हॉट इज द नेक्स्ट वर्ड? परसिव्ह. परसिव्ह म्हणजे काय? परसिव्ह म्हणजे समजणे. सो परसिव्ह हा जो आहे ना, हा एक वर्ब आहे. परसिव्ड, परसिव्ड, परसिव्हिंग म्हणजे काय? पीपल परसिव्ह हिम ॲज अ हॉनेस्ट मॅन. म्हणजे त्याला समजतात लोक, मला चांगला इंग्लिश टीचर समजतात. पीपल परसिव्ज मी और पीपल परसिव्ह मी अ गुड इंग्लिश टीचर. ठीक आहे, नरेंद्र मोदीला चांगला प्रधानमंत्री समजतात. मी कोणत्या पॉलिटिकल पार्टीला सपोर्ट करत नाही. ठीक आहे, मी एक्झाम्पल देतो. सो अदर कंट्रीज परसिव्ह नरेंद्र मोदी कसा? अ गुड मॅन. आय डोंट नो वेदर ही इज ऑर नॉट, पण समजतात. ठीक आहे, अशा प्रकारे तुम्ही सेंटेन्स तयार करू शकता. द नेक्स्ट, व्हॉट इज द नेक्स्ट वन? नेक्स्ट वन इज रिलायबल. रिलायबल म्हणजे काय? की विश्वासार्ह, की तो माणूस खूप रिलायबल आहे. तो माणूस खूप रिलायबल आहे. दॅट मॅन इज व्हेरी रिलायबल. किंवा हे प्रोडक्ट खूप जास्त रिलायबल आहे. ठीक आहे, म्हणजे कोणतं? दिस प्रोडक्ट इज व्हेरी रिलायबल. कोणी यूज करू शकतं, काही त्रास होणार नाही तुम्हाला. म्हणजे हे ॲडजेक्टिव्ह झालं विश्वासार्ह. शी इज अ रिलायबल फ्रेंड. ती ना एक विश्वास करण्यायोग्य मैत्रीण आहे किंवा मित्र आहे. मैत्रीण आहे, शी म्हटलं तर मैत्रीणच असणार. ओके, अशा प्रकारे सेंटेन्स तयार करू शकता. देन रिलेक्टंट. रिलेक्टंट म्हणजे काय? अनिच्छुक. यार तो ना खूप जास्त अनिच्छुक होता. तो काम करण्यासाठी खूप जास्त अनिच्छुक होता. सो कसं म्हणणार? ही वॉज रिलेक्टंट फॉर व्हॉट? फॉर डुईंग द जॉब. काम करण्यासाठी म्हणजे अनिच्छुक. रिलेक्टंट म्हणजे अनिच्छुक. सो ही वॉज रिलेक्टंट टू जॉईन द मीटिंग. त्याला जॉईन करायची इच्छा नव्हती, अनिच्छुक होता. सो ही वॉज रिलेक्टंट कशासाठी? टू जॉईन द मीटिंग. ओके, द नेक्स्ट वन इज सिग्निफिकंट म्हणजे महत्त्वपूर्ण. महात्मा गांधींचा चळवळीमध्ये महत्त्वपूर्ण भाग होता. तो महात्मा गांधीजी प्लेड अ सिग्निफिकंट रोल इन द मूवमेंट. ठीक आहे, किंवा मनमोहन सिंगचा देशाच्या अर्थव्यवस्थेमध्ये महत्त्वाचा रोल होता. तर मनमोहन सिंग प्लेड सिग्निफिकंट रोल इन कंट्रीज इकॉनॉमी. अशा प्रकारे सेंटेन्स तयार करू शकता. सो महत्त्वपूर्ण, सिग्निफिकंट म्हणजे महत्त्वपूर्ण. सो दिस डिसिजन हॅड अ सिग्निफिकंट इम्पॅक्ट, की या निर्णयाचा एक खूप महत्त्वपूर्ण इम्पॅक्ट होता, असर होता. अशा प्रकारे सेंटेन्स तयार करू शकता. तर नेक्स्ट वन इज सटल. हे सटल नाही आहे, हे सटल आहे. सटल हे बी हे सायलेंट आहे. सो इज सटल.
सटल. सटल म्हणजे काय की सूक्ष्म, खूप बारीकीनं. सो शी नोटिस्ड द सटल चेंज इन हिज टोन. तुमचा आवाज तुझा आवाज चेंज झाला आहे का, तर आपण काय करतो, खूप बारीकीनं बघत असतो. सो वी नोटिस्ड द सटल चेंज इन हिज टोन, की आपण खूप सूक्ष्म किंवा इंटरव्ह्यूमध्ये लहान लहान गोष्टी बघितल्या जातात. सो द पॅनल लुक्स, सो द पॅनल लुक द सटल थिंग्स इन द इंटरव्ह्यू. ठीक आहे, अशा प्रकारे सेंटेन्स म्हणू शकता. द नेक्स्ट वन इज टेम्पररी, म्हणजे आपल्याला माहिती आहे टेम्पररी गोष्ट आहे, तात्पुरती गोष्ट आहे. ओके, सो दिस अरेंजमेंट इज ओनली टेम्पररी. ही जी अरेंजमेंट केली फक्त तात्पुरती आहे, नंतर आम्ही काढून टाकू. ठीक आहे, सो तात्पुरती इज ॲडजेक्टिव्ह, टेम्पररी. द लास्ट इज थोरो. कसं म्हणणार, थोरो म्हणजे सखोल. ही डिड अ थोरो ॲनालिसिस ऑफ द केस. त्यानं काय केलं, त्या केसला एकदम सखोल काय केलं, इन्व्हेस्टिगेशन केलं. तो ही इन्व्हेस्टिगेटेड थोरोली. ठीक आहे, खूप सूक्ष्मपणे त्यानं त्याचं निरीक्षण केलं. अशा प्रकारे सेंटेन्स बनवू शकता. द नेक्स्ट वन इज युनिक, म्हणजे आपल्याला माहिती आहे यार ही खूप युनिक गोष्ट आहे, म्हणजे अद्वितीय, अशी गोष्ट दुसरीकडे नाही आहे. सो युनिक म्हणजे हर आयडियाज आर ऑलवेज युनिक. तिचे जे आयडियाज असतात त्या प्रत्येक वेळी युनिक असतात. अशा प्रकारे आता अशा प्रकारे आपण काही खूप महत्त्वाच्या व्होकॅब्युलरी यूज केलेल्या आहेत. पुढचा पार्ट मी लवकरच आणेल ज्याच्यामध्ये अजून काही महत्त्वाच्या व्होकॅब्युलरीज मी तुमच्यासमोर आणलं आहे. तुमचं काम मी तुम्हाला काय सांगितलं, तुम्हाला फक्त आणि फक्त 5 सेंटेन्सेस प्रत्येक व्होकॅब्युलरीपासून तयार करायचे आहे. आणि तुम्ही तयार केलेले सेंटेन्स मला पाठवूसुद्धा शकता. आम्ही सुद्धा आमच्या या नंबरवर तुम्ही पाठवा, आम्ही चेक करू की तुम्ही छान लिहिलं आहे, काय चुका केल्या आहे. ओके, थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ. पूर्ण व्हिडिओ तुम्ही पाहिला असेल, प्लीज सबस्क्राईब करा अजून केलं नसेल तर, आणि प्लीज बेल आयकन पण दाबा, व्हिडिओला लाईक करा आणि शेअर करा. ओके, वापस भेटूया आपण लेसन नंबर 21 मध्ये. तोपर्यंत गुड बाय.